अतिविचार थांबवायचे असतील तर काय करता येईल? मानसशास्त्र काय सांगतं? चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. आज अनेकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे अतिविचार. आणि अतिविचारामुळे मनुष्य सतत काळजीत राहतो. ही काळजी त्याला पोखरत आणि तो पुरता नैराश्यात जातो. मानसिक आजाराचा बळी पडतो. अतिविचार करणे वाईट नाही. शास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, अभ्यासक अतिविचार करतात, परंतु त्यांच्या विचारांची दिशा योग्य असते. याउलट आपण मात्र चुकीच्या दिशेने विचार करून अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल खूप काळजी वाहत होतो. एक धनिक गुरूंजवळ गेला आणि त्याला म्हणाला, गुरुदेव, विचार करून करून माझे डोके भानानून जाते. ते थांबवण्यासाठी काहीतरी उपाय सुचवा. गुरुदेवांनी त्याच्या हाती एक चमचा दिला आणि त्याला घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले. धनिकाला वाटले, गुरुजी आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असतील. बराच वेळ सागरी लाटांकडे पाहिल्यावर एका क्षणी गुरुदेव म्हणाले, वस्ता, हा समुद्र तुला दिसतोय ना? तो तुला हातातल्या चमच्याचे वेचत विरुद्ध बाजूला आणायचा आहे. तसे केल्याने तुझे विचार आपोआपच संपतील. हे ऐकून धनिक चक्रावला. म्हणाला, गुरुदेव, माझी पूर्ण हयात या कामात निघून जाईल, तरी हा समुद्र इवल्याशा चमच्याने इकडं तिकडे हलणार नाही. यावर हसत गुरुदेव म्हणाले, वत्सा, एवढं तर कळते ना? मग या समुद्राकडे बघ. विचारांचा सागर असाच आहे. त्याला भरती ओहोटी येत राहणार. तू चमचा प्रयत्न सुरू कर. समुद्र नाही तर किमान तळे तरी साठेल. म्हणून अतिविचार सोडून दे आणि कामात स्वतःला गुंतवून घे. वरील गोष्टीवरून आपल्यालाही हाच संदेश मिळतो की नुसता विचार करून उपयोग नाही. त्याला कृतीची जोड द्यायला हवी. परंतु नुसत्या विचारांचा बांध कोण घालणार? विचार करू नका म्हटले की शेकडो विचार येतात. शेकडो विचारांचा हजारो फाटे फुटतात. विचारांचा ही अखंड साखळी आहे, परंतु त्यातून निष्पत्ती काय? तर शून्य. स्वामी भक्तांनो, उलट अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत असतो. त्या अस्तित्वातही नसतात. हे विचार थांबवायचे तर कसे? विचारांना चालू बंद करायचे बटन नाही, ते सुरूच राहतात. अशात कोणी फार विचार करू नको असा सल्ला दिला की विचारांचा आणखी 4 चाके जोडली जाऊन विचारांची गती वाढते. मग प्रश्न पडतो, विचार करणे ही प्रक्रिया चांगली म्हणावं की वाईट? तर स्वामी भक्तांनो, पुढे ऐका. विचार करणे ही चांगलीच बाब आहे, परंतु अतिविचार वाईटच आहे. नुसता विचारही वाईटच. मग विचार साखळीचा मध्य कसा गाठावा? तर मित्रांनो, तर विचारांची दिशा योग्य आहे की अयोग्य हे ठरवून आपल्याला चांगले वाईट यातला फरक कळतो. आपण आपल्या वैयक्तिक रागालोभापायी विचाराकडे तटस्थपणे बघणे, ती कला अवगत करायला हवी. म्हणजे विचारांचे संतुलन करता येते. आपल्याला वाटते आयुष्यातील प्रश्न संपले म्हणजे अतिविचारांचे चक्र थांबेल, परंतु हे सत्य नाही. कारण दर दिवशी नवे प्रश्न निर्माण होत राहणार. मग या प्रश्नांची उकल काढत बसण्यात आयुष्य वाया घालवायचे का? प्रश्न सोडून द्यायचे का? दुर्लक्ष करत जगायचे का? तर नाही. विचारांची दिशा बदलायची. केवळ सकारात्मक दृष्टिकोन उपयोगाचा नाही, तर प्रश्न सोडवण्यासाठी आधी वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. वास्तवदर्शी अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे अपेक्षाभंग होत नाही आणि अतिविचारांचा खतपाणी मिळत नाही. स्वामी भक्तांनो, विचार 2 प्रकारचे असतात. एक प्रश्नार्थक विचार आणि दुसरे पर्यायात्मक विचार. प्रश्नार्थक विचार न थांबवणे, त्याला विचार करून हाती काहीच लागणार नाही. याउलट पर्यावरणाचा विचार करून कामाला सुरुवात केली तर प्रश्न आपोआप सुटत जातील. आपल्याला पर्यायाचा विचार करून प्रश्न मार्गी लावायचे आहेत आणि पर्यायाने आयुष्यही.
श्री स्वामी समर्थ. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे केले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. आपल्याला जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास, वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. स्वामी भक्तांनो, सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणू नका. त्यापेक्षा मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नको त्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड लोकांपासून दूर राहा. स्वामी भक्तांनो, अफवांवर विश्वास तर अजिबात ठेवू नका. आधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध राहा. सुरक्षित व सतर्क राहा. स्वामी भक्तांनो, अशाच प्रकारच्या स्वामी संदेश, स्वामी लीला ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं प्रेस बटन अवश्य दाबा. धन्यवाद.